नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुझं आहे तुझं पाशीचा हा भाग 2 म्हणा हवं तर. पण हे खरं आहे की साखर उद्योगाकडं, कारण ऊसासाठी खूप जास्त पाणी लागतं म्हणून बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. पण त्याला तुम्ही ठिबकवरती घेऊन जाणं, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसासाठी जे पाणी लागतं त्याचं प्रमाण कमी करणं, असं सगळं करू शकता. पण ज्या वेळेला श्री नितीन गडकरी हे शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे असं म्हणत होते, त्यावेळेला अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. माझ्या मते आज जे मी तुम्हाला आत्ताच्या संकटामध्ये एक असं प्रारूप दाखवतोय की जे माननीय पंतप्रधानांनी समजून घ्यायला हवं. अर्थात जिथून आता गॅस उत्पादन होत आहे त्याच्याबद्दल फारशा तक्रारी नाही आहेत साखर उद्योगाच्या, पण आपल्या हातात आहे की आपण अनेक ऊर्जेचे स्रोत निर्माण करून, कारण शुगर इंडस्ट्रीने ते दाखवून दिलंय आपल्यात ती क्षमता आहे. जसं मी आता इथेनॉलचं तुम्हाला दाखवलं. पुन्हा एकदा सचिन जाधव यांच्याकडे नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थोडीशी माहिती आपण करून देऊच. 2007ला तुम्ही सुरुवात केली, बरोबर ना? काय कल्पना होती शुगर इंडस्ट्रीत येण्याची? ऊसाची उपलब्धता आजूबाजूला खूप आहे आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जात नाही. हा बेसिक कारखाना उभा करण्यापाठीमागची एक रिक्वायरमेंट होती की आजूबाजूला कारखाने, सोलापूर जिल्ह्यात त्यावेळी 17च कारखाने होते. आपला कारखाना ज्यावेळी 2007-08मध्ये उभा करण्याची कल्पना आली तेव्हा शेतकऱ्यांना ऊस बांधावर फेकून द्यावं लागत होता, कारण जून जुलैपर्यंत सीझन चालायचा. बाजूचा जो भीमा कारखाना आहे, भीमा सहकारी साखर कारखाना, तर तो साधारण जून जुलैपर्यंत चालवत होते. त्यामुळं शेतकरी आले आमच्या वडिलांकडं आणि 1999ला लायसन काढून ठेवलेली होती आणि त्यांनी आमच्या वडिलांना विनंती केली की बाबा आम्ही येतो सोबत तुमच्या आणि मग आपण कारखाना उभा करू. यातनं ही कल्पनेत हा कारखाना उभा आहे. सो मी जे पहिलं वाक्य उच्चारलं की शेतकरी हा ऊर्जादाता बनू शकतो, यांच्या व्यवसाय संदर्भामध्ये एक शब्द ते सतत वापरतात, तो इंटिग्रेट. काय इंटिग्रेट आहे की ज्यात ऊर्जादाता दिसतो? इंटिग्रेशन म्हणजे काय असं आहे की समजा आपण एखाद प्रोडक्ट प्रोसेस करतो. जर समजा की आपण आता ऊस प्रोसेस करतो, तर ऊस प्रोसेस करत असताना त्याच्यापासून निघणारे जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत किंवा त्याच्यापासून निघणारे काही वेस्ट आहेत, म्हणजे ऊसापासून काय होते, साखर होती, मोलॅसिस होतं, प्रेसमड होते, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या ज्या वेस्टचा परत प्रोसेस करून ज्यावेळी आपण बाय प्रोडक्शन करतो, त्या बाय प्रोडक्टचं परत वेस्ट निघतं, त्याचं परत बाय प्रोडक्शन करतो, तर याला इंटिग्रेशन म्हणतात. आणि या टोटल इंटिग्रेशन करून नंतर या कारखान्यामधनं वेस्ट असं काहीच निघत नाही. ग्रेट. असं ते युनिट आहे आपलं. राईट. सो आत्ताच्या संकटामध्ये हा जो इंटिग्रेट किंवा इंटिग्रेशनचा जो प्रकल्प आहे तो धोरणकर्त्याने समजून घ्यायला हवं. मी जर असं म्हणालो की सगळा नाही, कारण आपण 85% आपली डिपेंडन्सी ही मध्यपूर्वमध्ये आहे, बरोबर. काही प्रमाणामध्ये साखर कारखानदारीकडे ह्याचं उत्तर आहे का? हे निश्चितच आहे. आपल्याला जे आता 85% आपण जी डिपेंडन्सी आलेली आहे क्रूड ऑइलची, ती आपल्याला टोटली आता सध्याच्या याच्यामध्ये साधारण जे आपलं आता 6,000 कोटी लिटर पेट्रोलचं कन्झम्पशन आहे आपलं, तर त्यामध्ये आपण आता 1,200 कोटी लिटर इथेनॉल मिक्स करतोय. हेच प्रमाण आपल्याला आणखीन वाढवून आपण साधारण 30-40% जाऊ शकतो, कारण ब्राझीलनं 40% अचीव्ह केले आजच्या डेटला. राईट. फ्लेक्झिबल व्हेकल्स वापरून म्हणा किंवा E85चे व्हेकल्स वापरून त्या पद्धतीने केले. आणि सचिन जाधव यांच्या शुगर इंडस्ट्रीतलं सगळ्यात चांगल्या प्रोडक्टपैकी आणखीन एक प्रोडक्ट, सगळेच प्रोडक्ट त्यांचे चांगले आहेत, ते म्हणजे हे गॅस निर्मिती. गॅस काय आहे? हा कॉम्प्रेस बायोगॅस आहे. तर जे आपण इथेनॉल प्रोसेस करतो, इथेनॉल प्रोसेस केल्यानंतर जे स्पेंट वॉश निघतं वेस्ट, त्या स्पेंट वॉशला सीओडी असतो. साधारण 1 लाख ते 1,30,000 सीओडी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड. ओके. म्हणजे पोल्युशनच्या टर्मिनॉलॉजी आहे ती केमिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे आपण ते जर सॉईल अप्लिकेशन केलं तर ते तितकं ऑक्सिजनचं कन्झम्पशन करतं, असं ते त्याचं आहे. तर त्याला आपली ते जे केमिकल ऑक्सिजन डिमांड जे आहे ते आपल्याला डायजेस्ट करून त्याला कमी करावी लागते. मग हे प्रक्रिया आहे ते त्यामध्ये काय करतो की आपण ते स्पेंट आहे ते डायजेस्टरमध्ये फीड करतो. डायजेस्टरमध्ये बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरिया त्या स्पेंट वॉशला खातात आणि गॅस एक्सपेल करतात ते डायजेस्ट करून, आणि राहिलं परत विष्ठा म्हणून सोडून देतात. तर त्यावेळी त्याची 1,30,000वरून सीओडी 36,000वर येते. ओके. साधारण 5 टाइम्स त्याचं डायजेशन होतं आणि तो जो गॅस तयार होतो त्याला आपण रॉ गॅस म्हणतो.
तो रॉ गॅस आपण प्रोसेसला इकडे आणतो. ओके. आता हे काय आहे नेमकं? आता याच्यामध्ये मेजर 2 स्टेजेस आहेत. म्हणजे आता जो गॅस आहे त्या गॅसमध्ये आपल्याला यामध्ये पहिलं कंटेंट रॉ गॅसचं जे आहे कंटेंट त्यामध्ये 65% मिथेन आहे, 30% CO2 आहे आणि मोस्ट हॅझर्डस असा 25,000 ते 35,000 ppm H2S आहे. आणि हे आपल्याला H2S आणि CO2 बाहेर काढणं क्रमप्राप्त आहे की जेणेकरून आपल्याला 95 ते 98% प्युअर मिथेन करता येईल. हे हा प्लांट आहे, याला CBG म्हणजे जिथे कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार होतो हा प्रकल्प आहे. यामध्ये सुरुवातीला तो गॅस आला की आपण पहिल्यांदा H2S रिमूव्ह करतो. म्हणजे आपण जरा सुरुवातीपासून बघू. हां हा स्पेंट वॉश आहे. हा हां स्पेंट वॉशचं काय होतं मग? स्पेंटॉल डायजेस्ट झाला, राईट. त्या डायजेस्ट झाल्यानंतरच त्याचा गॅस तयार झाला. तो गॅस इकडे आला, रॉ गॅस इथे आला raw. हा इथे आला गॅस. हां. तो रॉ गॅस इथे आल्यानंतर इथं रॉ गॅस मधला जो H2S आहे तो आधी सेपरेट करतो आपण. हा जो तो आता स्क्रबर जो स्क्रबर दिसतो, हा स्क्रबर column आहे. हा स्क्रबर column. म्हणजे तू काय करतो? स्क्रबर आहे म्हणजे सांगतो मी तुम्हाला. आता त्याच्या हा कॉलम आहे हां. आणि त्याच्या पलीकडे एक टँक आहे, होल्डिंग टँक आहे, एरेशन टँक आहे. ओके. त्यामध्ये बायोलॉजिकल कल्चर आहे. ओके. त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया आहेत स्पेसिफिक प्रकारच्या. त्या बॅक्टेरिया काय करतात की त्या बॅक्टेरिया त्या गॅसमधला जो H2S आहे तर तो सल्फर खातात. आता जो गॅस आहे तो गॅस खालून फीड केलाय आपण आणि वरच्या बाजूनं ते जे सोल्युशन आहे ते स्प्रे केले. मग तो गॅस आणि ते सोल्युशन काय आहे? बॅक्टेरियल सोल्युशन, Right. त्या बॅक्टेरियल सोल्युशन spray स्प्रे केले आणि गॅस खालून गेला. मग त्यामुळे ते एकमेकाशी त्यांचा संपर्क आला. आणि बॅक्टेरियाने त्यातलं बॅक्टेरिया त्यातलं H2S खाल्ला राईट. आणि ते बॅक्टेरिया परत गेल्या आणि ती विष्ठा परत तिथे सल्फर म्हणून टाकून दिली पलीकडं. आणि मग परत तो जो गॅस झाला तो त्यातला सल्फर कमी झाला ना, मग तो परत गॅस पुढे आला. पुढे आल्यानंतर त्याच्यामध्ये जो 25,000 ppm सल्फर आहे तो साधारण 500-700 ppm पर्यंत आला. तो 500 पर्यंत आल्यानंतर परत तिथे एक आम्ही पुढे कॅटलिस्ट टँक लावलेली आहे. त्या कॅटलिस्टमध्ये परत तो गॅस पास केला की ते कॅटलिस्ट परत राहिलेला H2S ॲब्सॉर्ब करतात आणि साधारण 25 ते 50 ppm H2S तिथे राहतो. ओके. त्यानंतर तो गॅस पुढे 7 kg प्रेशरच्या कॉम्प्रेसरमध्ये जातो. तिथे कॉम्प्रेस करून तिथे 7 kg प्रेशर तयार केले जातं त्यामध्ये. ओके. त्यानंतर तो पुढे हे जे दिसत आहेत 2 कॉलम आपल्याला SS चे, त्या कॉलममध्ये पण तीच टेक्नॉलॉजी आहे स्क्रबिंगची. ओके. त्यामध्ये काय होतं की तो गॅस जो आहे तो खालून 7 kg प्रेशरनं वरती जातो आणि वरून पाणी चिल्ड वॉटर म्हणजे ज्याचं टेम्परेचर 14 ते 20 डिग्री मेंटेन करतो आपण आणि ते पाणी 8 kg प्रेशरनं फेकलं जातं खाली. परत तिथं स्क्रबिंग होतं आणि ते स्क्रब होत असताना म्हणजे गॅस वर येत असताना पाण्यामध्ये त्यातला जो CO2 आहे तो डिझॉल्व्ह होतो. त्याचं कारण असं आहे की जो CO2 आहे गॅसमधला तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण 36 पट आहे. कशाच्या? मिथेनच्या 36 पट इझिली CO2 पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. त्यामुळं पाणी स्प्रे करून पाण्याच्या आणि त्या गॅसचा संपर्क आला की पहिल्यांदा CO2 डिझॉल्व्ह होऊन ते पाणी पुढं निघून जातं आणि जो राहतो तो प्युअर गॅस राहतो. 95% प्युरिटीचा गॅस राहतो. ओके. तो गॅस परत आपण पुढे ड्रायरला घेतो कारण त्या पाण्याशी संपर्क आल्यानंतर समहाव मॉइश्चर त्यामध्ये आलेलं असतं. ते मॉइश्चर तिथं आपण बाजूला काढतो. ते मॉइश्चर बाजूला काढल्यानंतर परत तो गॅस इकडे बफर वेसल आहे. यामध्ये इकडे एक बफर वेसल आहे. त्या बफर वेसलला आला की तिथं 7 kg प्रेशर मेंटेन करतो आपण त्याचं. बफर वेसल आल्यानंतर पुढं काय सुरू होतं मग? तिथून मग तो पुढे हाय प्रेशर कॉम्प्रेसर आहेत. हे या बाजू हे समोरचे आहेत ते. तिथं हाय प्रेशर कॉम्प्रेसरमध्ये आपण ते 7 kg पासून 250 बार पर्यंत कॉम्प्रेस करून त्या ज्या व्हेकल लावलेल्या आहेत आपल्या ट्रक्स त्याच्यामध्ये जे कॅस्केड्स आहेत, सिलेंडरचे कॅस्केड्स आहेत तिथं साधारण एका कॅस्केडमध्ये 110 ते 180 पर्यंत सिलेंडर असतात. ते भरतो आपण. ओके. आणि आणि याला स्टोरेज करत नाही आपण? स्टोरेज होऊ शकत नाही. ओके. मग आल्या की व्हेकलमध्ये तुम्हाला भरायचं आहे ती संबंधित कंपनीच्या आउटलेटला जाणे, तिथं ते गाडीमध्ये भरणे आणि ती खाली झालेली कॅस्केड परत येऊन इथं उभा राहणे. हो. 24 तास प्लांट चालतो हा. ग्रेट. हो. आणि मी म्हणालो की शेतकरी हा ऊर्जादाता बनू शकतो. मी थोडंसं वाक्य मॉडरेट करतो. शेतकरी ऊर्जादाता बनण्यामध्ये साखर कारखानदारीची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. मी तर त्यांना आता शब्द बदलून तेच खरे ऊर्जादाता बनतील असं मी म्हणतोय. आणि मी जेव्हा सचिन जाधव यांच्या हे कळलं नाही मला काय हां हां आपण सगळी जी सिस्टीम आहे हां लँडमधील सिस्टीम हां. ही सगळी सिस्टीम आपण ॲटोमायझेशन मध्ये करतोय. Right. मॅन्युअल मध्ये काही Automation. ऑपरेट सगळी सिस्टीम आपली काय दिसतं ऑटोमायझेशन. automationमध्ये?
सगळ्या पंपाचं मेजरमेंट दिसतंय, इन्स्ट्रुमेंटचे सगळे जे सिलेंड्रिकल काय दिसतंय हे सगळं? हा H2S स्क्रबर आहे, त्याच्यामध्ये CO2 कॉलम आहेत, H2S स्क्रबर आहे, त्याच्या लेवल वगैरे मेंटेन इथून आपण सगळे ॲटोमध्ये लेवल वगैरे सगळे मेंटेन करतो. एखाद्या युनिटमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं. पण तुम्हाला महत्त्वाचा भाग मला दाखवायचा होता जो सांगतीलच याच्या प्युरिटीबद्दल, राईट? हा सगळ्यात महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत ज्यामध्ये आपण जो गॅस CBG आपण आउटलेटला विकतो ऑइल कंपन्यांच्या, त्यांनी आम्हाला मॅन्डेटरी केलेलं आहे की ही जी प्युरिटी आहे ही साधारण 90 प्युरिटी मिथेनची मेंटेन केली पाहिजे. हा जो H2S PPM आहे तो 10 PPM पर्यंत असावा आणि हा जो CO2 आहे तो 5% असावा. तर आम्ही ज्यावेळी हे चालवतोय प्युरिटी प्लांट, तर हे ऑनलाईन मीटर आहे साहेब. याच्यामध्ये गॅस कंटिन्युअसली आत जात असतो आणि ती प्युरिटी ऑनलाईन चेक होते. याची हे कुठं कोण चेक करतो? हे परत कार्डाला दिल्लीला जोडलेलं आहे. ओके. दिल्लीचं जे दिल्लीवरनं operation? हो, MNRE जे डिपार्टमेंट आहे तिथून हे कंट्रोल करतात या सगळ्या गोष्टी, म्हणजे मॉनिटर करतात. कंट्रोल आम्ही करतो, ते मॉनिटर करत असतात. इथून जर काही चेंज झाला प्युरिटीमध्ये तर आम्ही प्रोडक्शन स्टॉप करतो, परत त्याला प्युरिटी मेंटेन करतो आणि मग सुरू करतो. अशी स्थिती का होते की कधी कधी नाही, कसं आहे, हा जो प्लांट आहे तो म्हणजे खूप क्रिटिकल आहे. कसं आहे, पलीकडे आपली बायोलॉजिकल प्रोसेस आहे, याची सुरुवात होते फर्मेंटेशन पासून. जी इथेनॉल बनवण्याची प्रक्रिया आहे त्याच्या फर्मेंटेशन पासून सुरुवात होते. कारण तिथं ज्यावेळी आपण वॉश बनवतो तिथं वेगवेगळे प्रकारचे मोलेसेस येतात, कंडिशन वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणजे आता जे 41 डिग्री टेम्परेचरला वेगळं होतं, पावसाळ्यामध्ये मॉइश्चर लेवल वाढते किंवा थंडीमध्ये टेम्परेचर खूप कमी होतं, फर्मेंटेशन स्लो होतं. तर या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला हे वेगळं वेगळं ॲक्ट होतं. मग आता समजा आता तो जो वॉश आहे त्याचा जो स्पेंट वॉश बनला त्याच्यामध्ये जर समजा VA वाढला, VA म्हणजे व्होलाटाईल ॲसिड, VA जर वाढला तर गॅस तयार होण्याची प्रक्रिया चेंज होते. त्याच्यामध्ये येणारा जो H2S आहे त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्याच्यामध्ये येणाऱ्या मिथेनचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटल कंडिशनप्रमाणे चेंज होतात. अगदी इतकं की रोज संध्याकाळी ज्यावेळी आपलं सूर्य मावळतो त्यावेळी गॅसचं जनरेशन कमी होतं. इतका सेन्सिटिव्ह प्लांट आहे हा आणि तिकडून तो गॅस वेगवेगळ्या पॅरामीटरचा येत असतो. त्यामुळे आपल्याला इथं जी क्षमता आम्ही बनवलेल्या आहेत त्या 120% आहेत प्रत्येक क्षमता. म्हणजे H2S स्क्रबिंग 120% आहे, CO2 120% आहे, की जेणेकरून शॉकलोड जरी आला तरी तो ऍब्सॉर्ब झाला पाहिजे आणि फायनल प्रोडक्टची क्वालिटी डिस्टर्ब झाली नाही पाहिजे, असं आम्ही यामध्ये इन्क्लूड केलं. हे सगळ्या साखर कारखान्याला शक्य आहे? शक्य आहे, का नाही शक्य? आणि मी आपला जकराया हा सर्व कारखानदारांना ओपन आहे. कधीही तुम्ही या, आम्ही जी 2 वर्ष याच्यामध्ये कष्ट केलं, जे काही त्रास सहन केला, तो कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. कारण हा प्लांट आता सेट झालेला आहे. तुम्ही या, आम्ही तुम्हाला सगळी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतो आणि सगळेजण हे प्लांट बनवा. आता तुमच्या लक्षात आलं की ह्या आजच्या कव्हरेजचं महत्त्व काय? त्यांचं ज्ञान, ते BSc ॲग्री आहेत, पण प्रॅक्टिकल ज्ञानाबरोबर तंत्रज्ञान. कारण त्यांच्यात एक मला लक्षात आलं, ते मला केरळला भेटले होते मी जेव्हा इलेक्शन कव्हरेजला गेलो होतो, आणि ते आत्ता भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आले. तो राजकीय भाग पण मी यासाठी सांगितलं की काही लोक लगेच कमेंट बॉक्समध्ये टाकतील की ते अमुक आहे, ते जिल्हा परिषद. ते त्यांचा राजकीय भाग वेगळा, त्यांचं स्वतःचं तांत्रिक ज्ञान तुम्ही लक्षात आलं की किती उत्तम आहे. आणि हीच आत्ताची ह्या देशाची गरज आहे की आहे आपल्याकडे हे सगळं. हे फक्त एकदा लक्षात, आणि खरं तर तुम्हाला त्या ना चांगल्या राज्यपातळीच्या पॉलिसीमध्ये घ्यायला पाहिजे. नाही, मला मागच्या वर्षी मी जे आपल्या VSIनं व्हिजन 2047 जे केलं होतं त्याच्यामध्ये मला मी CBG बद्दलचं मी मेंबर शुगर इंडस्ट्रीनं केलेलं आणि राज्य सरकारने केलेलं, त्यावेळेस त्याने मला घेतलं होतं, तिथे मी सुचवले माझे. आय होप की राज्य सरकार त्यांना या संदर्भामध्ये योग्य ते त्यांच्या पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग कसा घेता येईल हे बघेल. कारण प्रॅक्टिकल लेवलचं ज्ञान काय असतं ते त्यांना माहिती आहे. बघूया आणखी हा प्लॅन. आता ज्या भारतीय कंपन्या आहेत त्या कोण आहेत, ज्या खरेदीदार आहेत, तुम्हाला दर काय देतात, आणि अल्टिमेटली 3 प्रश्न विचारले, याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो सांगतो. आता जे आपल्याकडनं गॅस घेणाऱ्या कंपन्या या 3 ऑइल कंपन्या आहेत, भारतीय, IOCL, BPCL आणि HPCL, या 3 कंपन्या घेतात. या 3 कंपन्याकडनं जे आउटलेट आहेत ते गेलच्या मार्फत जातात. आमचं गॅस घेतं ते गेल घेतं, गॅस इंडिया लिमिटेड, ते गेलच्या मार्फत या 3 कंपन्यांना जातं आणि त्यांच्या आउटलेटमधून हे रिटेल आउटलेटला जातं. याच्यामध्ये जो प्रश्न तुम्ही आता विचारला आहे, तर यामध्ये आम्ही इथेनॉल प्लांट 2018 साली चालू केला आणि त्यावेळी इथेनॉलमध्ये ज्यावेळी आम्ही मोलेसेस स्वतः बनवायचो किंवा बाहेरनं विकत घ्यायचो त्यावेळी मोलेसेसचे मार्केटमधले रेट होते ते 6,000, 7,000, 8,000 रुपये मेट्रिक टन होते. त्यावेळी आम्हाला इथेनॉलमध्ये साधारण लिटरला 10 रुपये, 7 ते 10 रुपये आम्हाला प्रॉफिट राहत होता. परंतु आजची परिस्थिती अशी झाली की इथेनॉलचे प्लांट ज्या स्पीडली वाढले
त्यामुळं मोलॅसेसची कमतरता व्हायला लागलेली आहे. किंबहुना काही ज्या शुगर फॅक्टरीज आहेत त्यांनी स्वतःच इथेनॉल प्लांट टाकल्यामुळं आता ते मोलॅसेस विक्री बंद झाली त्यांची, आणि त्यामुळं आता आम्हाला जे मोलॅसेस आहे ते महागडं घ्यावं लागते, आणि ते महागडं घेत असताना त्यामधला जो प्रॉफिट आहे आमचा इथेनॉलचा तो संपलेला आहे. आता आम्हाला जो प्रॉफिट होतोय ते ह्या स्पेंट वॉशपासून, वेस्टपासून जे गॅस बनवतो आम्ही त्या गॅसमधूनच होतोय. साधारणतः काय दराने कंपन्या हे IOC वगैरे आता ही जी गॅस विक्री आहे आमची ती साधारण आजचा रेट आहे तो साधारण 81 ते 84 रुपये आहे. ओके. आणि कस्टमरला काय भाव? सध्या मला कस्टमरला मला वाटतं 96 रुपये वगैरे असं. आणि याचा अर्थातच शेतकऱ्यांना जेव्हा FRP तुम्हाला प्रश्न लागू नाही, आहे? कारण काय होतं की आता जी आमच्या इंडस्ट्री पुढचे जे चॅलेंजेस व्हायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, ते आता कॅपॅसिटीज वाढल्यामुळं किंवा ह्याच्यामुळं आमचे दिवस खूप कमी व्हायला लागलेले आहेत. आणि हंगामाचे दिवस 90 आणि 100 पर्यंत आलेत. तर ॲटलिस्ट ही इंडस्ट्री 8 महिने 10 महिने कशी चालवता येईल त्याच्याकडे आम्ही फोकस करून हे खरं बाय प्रोडक्ट्स ॲड करत चाललो आहे याच्यामध्ये, की जेणेकरून कंपनी जगली पाहिजे आणि अल्टिमेटली शेतकऱ्यांना जो FRP द्यायचा आहे आम्हाला, किंवा FRPच्या वर पण काही अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात, तर ते करण्यासाठी आम्हाला या बाय प्रोडक्टचा सपोर्ट होतो. राईट. सो हे तुमचे टँक आहेत? ही कॅस्केड आहे, म्हणजे याला कॅस्केड म्हणायचं ॲक्च्युली. आणि हे जे एक सिलेंडर आहे ना याच्यामध्ये गॅस भरतो, आणि आपण हा 250 बार प्रेशरपर्यंत पूर्ण झाला की मग हा फुल झाला म्हणायचं. आणि एका कॅस्केडमध्ये नंबर ऑफ कॅस्केड्समध्ये मिळून किती एका ह्या ट्रकमध्ये 2000 किलो गॅस बसतो. 2000 किलो गॅस फक्त. फाईन. सो मी तुम्हाला म्हणालो की इराणला पण मी जाणार आहे. इराणच्या वकिलातीला आम्ही संपर्क साधला आहे. बरेच रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण मूळ मुद्दा काय आहे की मध्य पूर्वमध्ये आता ज्या पद्धतीचं संकट आहे त्यामुळे ऊर्जेचा प्रश्न निर्माण होणार आहे. काही लोक म्हणतात की लॉकडाऊन लागेल, माझ्या मते नाही लागणार लॉकडाऊन, पण लॉकडाऊनसारखी परिस्थिती येऊ शकते, वर्क फ्रॉम होईल. पण आपला विषय होता तो साखर कारखानदारीतनं किती ऊर्जेचे स्रोत आपण देऊ शकतो सरकारला, की ज्याच्याकडे अजून म्हणावं असं सरकारचं लक्ष गेलेलं नाही. आता इथेनॉल तुम्ही सांगितलं, इथेनॉल सांगितलं मी, परत CBG झालं, त्यानंतर आम्ही अमोनियावर पण काम केलं होतं. अमोनिया जो स्पेंट वॉश जो आपण बायोमिथेनेशन केल्यानंतर जो स्पेंट वॉश येतो बाहेर, तर त्याला आपण काय करतो, एव्हॉपरेट करतो. एव्हॉपरेट करून त्याचा जो ब्रिक्स आहे तो 7 ब्रिक्स पासून तो साधारण 40 ब्रिक्स पर्यंत नेतो. त्याला 7 म्हणजे त्यातला शुगरी कंटेंट नाही, त्यातलं सॉलिड कंटेंट. ओके. सॉलिड कंटेंट, त्यामध्ये साखर नाही, आता ते आता वेस्ट आहे. त्याच्यामध्ये जे सॉलिड कंटेंट आहे तर ते सॉलिड कंटेंट आपण 7 पासून 40 पर्यंत नेतो, आणि ते 40 पर्यंत नेलेलं जे ते स्पेंट आहे बायोमिथेनेटेड, ते आपण ड्रायरमध्ये ॲटोमायझेशन करून त्याच्यापासून पावडर बनवतो. ठीक आहे. ती पावडर जी आहे ती पोटॅश आहे, पोटॅश कंटेंट आहे त्यामध्ये, साधारण 15% पोटॅश कंटेंट आहे, आणि त्यातच 36% ऑर्गॅनिक कार्बन पण आहे त्यामध्ये. ओके. तर तो ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो जमिनीच्या आपल्या सॉईलचा म्हणजे रिस्टोर करण्यासाठी, त्याची फर्टिलिटी रिस्टोर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. जो आज भारतामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट आहे देशाचं, ते साधारण 1% मेंटेन होणं गरजेचं आहे, परंतु ते आहे सध्या 0.1%. 10% म्हणजे लिमिटच्या 10% आहे ते. इतक्यापर्यंत आपल्याला ते रिस्टोर करणं गरजेचं आहे. त्यासाठी ते प्रोडक्ट खूप चांगलं आहे. ते करत असताना जे पाणी, जेवढे आम्ही ते इव्हॉपरेट करतो त्यातलं जे पाणी निघतं त्याच्यामध्ये अमोनिया निघतो, म्हणजे ज्या डायजेशन प्रक्रियेमध्ये अमोनिया पण रिलीज केला जातो, परंतु तो अमोनिया व्हेपराईज तिथं होत नाही आहे. तो पाण्यामध्ये असल्यामुळे पाणी आम्ही व्हेपराईज करून त्यातनं अमोनिया सेपरेट करून त्या अमोनियासोबत आपल्याला युरियाचा प्लांट टाकता येतो तिथं. अरे वा. म्हणजे युरिया 8 पैकी 3 मुद्दे तर तुम्ही ऑलरेडी कव्हर केलेत. हां, तर तिथं युरियाचा प्लांट टाकता येतो आपल्याला. त्याच्यावर पण मी टेक्निकल बऱ्यापैकी केलेलं होतं. आम्ही एक पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत टेक्निकल डिस्कशन पण आमची झाली होती बऱ्यापैकी, म्हणजे प्लांट डिझाईन पण आम्ही फायनल करत आणलं होतं. परंतु काय समाव या सगळ्या क्रायसिस 3 बाबी झाल्या. पुढे युरिया झाला. परत आम्ही याच्यामध्ये आणखीन आपल्याला पॉवर म्हणाल तर पॉवर जनरेशन तर आपण करतोच, ऊस जनरेशन तर आहेच, वीज निर्मिती होते, CNG, इथेनॉल, वीज निर्मिती, युरिया, पोटॅश फर्टिलायझर, इतक्या गोष्टी या साखर कारखानदारीतनं होऊ शकतात. हो हो हो. सो मला खात्री आहे की आता एक तर त्यांचं ज्ञान तुम्ही बघितलं असेल ते BSc ॲग्री आहे, त्यांच्या वडिलांची पण कहाणी आणि एकूणच जाधव कुटुंबाची यशाची कहाणी महाराष्ट्र बघणारच आहे. पण मला असं वाटलं की त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं. बघा, प्रश्न तर सगळ्यांनाच कळला.
सोल्युशन कुणाकडे आहे का? तर मला वाटतं की सचिन जाधव यांच्यासारख्या तरुण उद्योजकाकडे ते सोल्युशन आहे. फक्त धोरणकर्त्यांनी ना अशी मंडळी एकदा आपल्याजवळ बोलवली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की आपण खरोखर काय करू शकतो. आणि पुन्हा तेच आहे की तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा आपला जो स्वभाव आहे तो कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि आत्ता उपलब्ध असलेल्या बाबींना आपण काय करू शकतो ते मुख्यमंत्री, जे केंद्रीय ऑइल मिनिस्टर आहेत हरदीप सिंग पुरी वगैरे मंडळी बघतील अशी मला आशा आहे. थांबतोय मी इथे. पण या एपिसोडमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की साखर कारखानदारीनं या ऊर्जा संकटात एक सोल्युशन खूप आधी शोधून ठेवलेलं आहे. आपण ते जास्त गांभीर्याने घेतलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.